हॅलो नमस्ते नमस्कार मित्रांनो, मी अंकित सकपाळ आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. गुड मॉर्निंग. तर वाजले आहेत आत्ता जस्ट 6 आणि बाहेर थंडी बघा, फॉग. सो चला मित्रांनो, तर आजचा दिवस तिसरा आहे. तर आजच्या तिसऱ्या दिवशी आपण नेपाळकडे जायला आपण रवाना होतो आणि नेपाळला आपण यासाठी जातो आहे की तिथे भगवान गौतम बुद्धांचा जन्मस्थान आहे, जे की लुंबिनी. आणि आत्ता आपण आहोत श्रावस्तीमध्ये. तर श्रावस्तीमधला कालचा जो ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल दुसऱ्या दिवसाचा, की जेतवन विहार आणि अंगुलीमाल महल असे बरेच स्पॉट्स आपण तिथे फिरून आलो आहे. तर चला आता इथून फटाफट निघूया, चेकआउट करूया रूम आणि बाहेर भेटूया. चला. कुठे कुठे चालले? काय झालं? चष्मा कुठेतरी असेल. तर फॉग बघा मित्रांनो इथे बाहेर. सुंदर वातावरण कसं आहे? या धुक्यामध्ये वातावरणात मस्त मजा येते. Yes. नाही, तुला थंडी लागते, आम्ही जेव्हा नाही अजून. तू म्हातारा झाला. आपण विंटरच्या हिशोबाने ड्रेसिंग केली आहेत आणि काका मस्त. खूप छान आहेत. आणि आम्ही पहिल्यापासूनच जोडलेलो आहोत आणि आता अजून 15 दिवस आपल्याला फिरायचं आहे. हे बघा इकडे बघा. मित्रांनो इथे बाजूलाच हायवेलाच आमचं गेस्ट हाऊस आहे आणि हे बघा फॉग बघा, काहीच दिसत नाही. तर बसमध्ये आता अजून कोणी आलेलं नाही आहे. सो सगळे हळूहळू नाश्ता वगैरे करून येतील. चला या बाबा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. ऍड केला नंबर आमचा. नाही करूया आपण, ते त्यांना सांगा. आपला सगळा ग्रुप तयार करणं. हो नक्की सगळ्यांना भेटू. बरोबर. बाबा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. तर जस्ट नाश्ता करायला जाऊ जरा. नाश्ता वगैरे करू आणि मग निघतील. आता 6 वाजलेत, 6 सव्वा 6 झालेत. सो चला, सगळ्या बॅगा आतमध्ये पॅकिंग होत आहेत. गुड मॉर्निंग ऑल. फटाफट आता बॅगची लोडिंग होईल आणि मग आपण नेपाळला जाण्यासाठी निघायचं आहे. चला. मम्मी पप्पा पण इथे मस्तपैकी. अरे फोटो नाही काढत आहे, लगेच एकदम पोज देऊन उभे राहिले. थंडी आहे की नाही इकडे? थंडी आहे भरपूर. आमच्याकडे स्वेटर नाही, काय नाही, आम्ही असेच आलो. वा आहे. मध्ये थंडी कुडकुड. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर काय म्हणता, थंडी इकडे आहे की नाही आहे? मस्त थंडी. आणि मस्त वाटतंय. आम्हाला लग्नाचा पहिला दिवस आठवलेला आहे. दादा आणि तुझा पण असंच असेच धुक्यामध्ये येऊ दे तू. सो चला आता इथून आम्ही निघणार आहेत नेपाळला जाण्यासाठी. तर एक आता ग्रुप फोटो काढायचा आहे सगळ्यांचा. येस चला चला, उभे राहा, फटाफट उभे राहा. चला जरा लाईनीत उभे राहा सगळे. हा लेडीज पुढे राहा, लेडीज पुढे राहा. तर आता एक ग्रुप फोटो घेतो आम्ही. सो तथागत गौतम बुद्धांचा, तथागत गौतम बुद्धांचा, विश्वरत्न डॉक्टर आंबेडकरांचा विजय असो. आंबेडकरांचा जय भीम. जय भीम. जय भीम. या ठिकाणी त्रिसरण पंचशील ग्रहण करणार आहोत. आपण सर्वांनी मोबाईल चालू असतील त्यांनी मोबाईल कृपया बंद करायचं आणि प्रत्येकाच्या ज्या सूचना आहेत प्रत्येकानं भाटे साहेबांना आणि सगळ्यांना सहकार्य करायचं आहे. कारण त्यांच्या आधिपत्याखाली आपण या ठिकाणी धम्म दर्शन आयोजित केलेले आहे आणि आपल्यापासून आता बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं
जस्ट आता नेपाळकडे जाण्यासाठी आम्ही रेडी झालो आहे आणि बसमध्ये थोडासा एन्जॉय. सो इथे आपल्या समोर दादा आहेत, तर बघूया ते काय सादर करतायत. जय भीम. सगळ्यांना आवाज येतोय? आवाज येतोय का? मी म्हणेन त्याच्या पाठोपाठ आपण म्हणायचंय सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अशोक भाटे यांचा विजय असो, अशोक भाटे यांचा विजय असो, चपाती किंग भाटे वहिनींचा विजय असो, चपाती किंग भाटे वहिनींचा विजय असो आणि तुमच्या सगळ्यांचा पण आपल्या सगळ्यांचा नेपाळ पर्यंत रुक्मिणी पर्यंत प्रवास सुखकर हो. त्या नवऱ्यासोबत त्या पहिल्या माळ्यावर तुम्हाला आठवतं का आपण पहिल्या सीटवर बसलो ना तर टायटॅनिक सारखा वारा येतो. तर ही दोघं जण मस्त बसली तिकडे आणि यांच्या पाठी मी बसलेलो होतो आणि तिथे एक कंडक्टर मास्तर आले आणि मायाजीने त्यांना विचारलं, मास्तर ही बस KEM ला जाते का? ही बस KEM ला जाते का? मास्तर खट्याळ होता, म्हटलं काय आमची बस आजारी आहे काय? मायाजी म्हणाली आजारी नाही, पण नायर हॉस्पिटलला कशाला आली? पहिल्या 2 ओळीतच या जगात दुःख आहे, दुःख दूर होईलच असं नाही, पण त्याचं निराकरण करता येतं, त्याचं कारण शोधता येतं. याचा अर्थ असं नाही आज बाप मेला उद्या नाचा, असं नाही, पण तुम्ही ते विसरायचा प्रयत्न करा. तर आता पण आपण दुःखी असू शकतो, प्रवासात कुणाला हे लागू शकतं हे लागू शकतं, ते दुःखच होतं, नंतर मोकळं वाटतं. येस. तर ते भाटे साहेबांना मात्र जाऊन हळूच कानात सांगा. मी इकडे तिचे मम्मी आहे आणि त्या आपल्याला काय गाणं म्हणून दाखवणार किंवा काय करून दाखवणार ते मी इकडे या आणि मला तर मम्मी आता बघूया काय गाणं बोलणार आहे. सो कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. माईक असताना तर आवाज बोला आता चालू. प्रथम जय भीम सर्वांना. मी एक तुटकं मुटकं आपल्या रमाईचं गीत गाणार आहे, तर कोणी जरा चुकलं तर हसू नका, पहिल्यांदाच बोलते. थांब रमा थांब एवढं वाचतो ग पान, थांब रमा थांब एवढं वाचतो ग पान, कुठलेही पुस्तक माझ्या येतात हातात, कुठलेही पुस्तक माझे येतात हातात, विसरून भूकतान मग्न होतो त्यात, थांब रमा थांब एवढं वाचतो ग पान, किती वेळ झाला तू उभी माझ्या पाशी, किती वेळ झाला तू उभी माझ्या पाशी, माझ्या सवेरमा तुही कशाला उपाशी, माझ्या सवेरमा तुही कशाला उपाशी, थांब रमा थांब. तेजस्वी सकपाळ. तेजस्वी सकपाळ यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि हे गाणं मला वाटतं बाबासाहेबांनी पहिली वेळा म्हणाल्या पण अतिशय सुरात गायल्या आणि हे गाणं बाबा आमचे साडू नाथा जाधव वारगावकर यांचं आहे. युट्यूबवर कधी बघू शकता. थांब रमा थांब एवढं वाचतो ग पान. बाबासाहेब प्रचंड वाचायचे, त्याच्यावर हे लिहिलंय. आणि बघा कालपासून आपण मोबाईलचा उपयोग फोटो काढण्यासाठी करतो आहोत. आपण मोबाईलचा उपयोग काय रे आता कुठे आहेस, काय ग किती वाजता क्लास मधून आलीस, हे सगळं टेन्शन विसरलेलो आहोत. येस. कारण मोबाईल असून अडचण नसून खोळंबा आहे. आता आपल्या इथे
एक असं जोडपं आहे, पण मी आडनाव सांगणार नाही. पण एकदा त्यांनी बायकोला फोन केला, अगं मी वाशीला आलोय. झालं काय गडबड? बायकोने वाचलं, अगं वा मी शीला आलोय. आणि मग बायको अशी भडकली, काय तुम्ही काय करताव काय? व्हॉट्सअपवर लिहिताय मी शीला आलोय, एवढं तुम्हाला मोकलं वाटलं? असे ते व्हॉट्सअप निदान 16 दिवस बाजूला ठेवा. या धम्म यात्रेचा अनुभव घ्या. आपण सगळे एकमेकाची सुख दुःख वाटूया. याच्यातून आपल्याला नवीन जगण्याची उमेद मिळेल. या अनुभवाने हा का थांबला बिरेंद्र? काकडी द्या, काकडी. पाटे साहेब, एकतर हा पंखे वेळेवर चालू करत नाही. जस्ट इथे पेट्रोल पंपवर जरा थोडासा नेचर स्कॉल थांबलोय. अँड इथे आपली सगळी पब्लिक आता हळूहळू उतरते. कुठे पोचलोय काय बघूया, माहिती नाही, आयडिया नाही. नाही, बढणी, हां यस, बढणी म्हणून रेल्वे स्टेशन मागे होतं, तर तिथे पुढेच आता आलो आहे. थोडा थांबलो आहे, ब्रेक घेतला आहे थोडासा, कारण आता 1.5 तास सतत ट्रॅव्हल केला आहे. सो आता नेपाळ लुंबिनीमध्येच भेटूयात आपण. चला. तर मित्रांनो, जस्ट आता कपिल वस्तू मध्ये आलोय आणि क्या हुआ भाई, इधर क्या हादसा हो गया? अरे बताओ. पीढ़ा टूट गया, कैसे? वो आपके पापा कूद गए उसमें। अरे माकस इस पे? अरे है ना भाई, अब आराम से चढ़ो तो नहीं तो सीढ़ी भी वजन टूट तो होगा जाएगी। ही ना. लोगन की सीढ़ी है, वो लेके आएंगे अपन। चलो भाई, चलो. तर मित्रांनो, हे कपिल वास्तू जस्ट एंट्री केली आपण आतमध्ये. बघूया काय आहे. थोडक्यात फक्त इथे तिथे आपण सगळ्यांना एकत्र तिथे बोलतो. तर थोड्या वेळाने माहिती आपल्याला कळेलच शॉर्टमध्ये. तरी पण इथे हे आहे, तर इथे बघा, ही कपिलवस्तू आहे. कपिलवस्तू या ठिकाणी राजा शुद्धोधन आणि तथागतांचा जे भविष्यातना असे म्हणून सांगितलं होतं, की हा मुलगा झाला तर सम्राट होईल, ओके, नाहीतर हा ग्रहत्यागी होईल, संन्यासी होईल, बरं का. आणि त्याच्यामुळे राजा शुद्धोधनला प्रश्न पडला महाप्रजापतीला देखील, की आपला मुलगा आपला राजपुत्र आहे, तर त्याच्या सोयीसाठी त्याला कोणत्याही गृहस्थ जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूसाठी त्यांनी त्यासाठी 3 प्रचंड आलिशान महल बांधले होते. आणि त्या महलांचे ते 2500 वर्षापूर्वीचे सर्व त्याचे अवशेष या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि हे अवशेष तुम्हाला पाहण्याची संधी आणि ह्या पार्कमध्ये अंकित मार्फत तुम्हाला मिळत आहेत. तर अंकितला धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या. असेच अजून व्हिडिओ पुढे येतच राहतील. आपल्याला अजून 10 दिवस फिरायचं आहे. 15 दिवस. येस, चला. काकांना अशाच म्हणून आमच्या पाठीशी राहा, आम्हाला वेगवेगळ्या ठिकाण दाखवत राहा, आम्ही यायला तयार आहे. अजून कुठे काढणार? तर बघितलं मित्रांनो की कपिल वास्तू मध्ये इथे गौतम बुद्धांचा म्हणजे इथे वास्तव्य होतं, राहणं होतं. त्यांचा राजा शुद्धोधन म्हणजे त्यांचे वडील, जे की त्यांनी इथे प्रचंड असा महल बांधला होता, जे की हे इथे तुम्हाला दिसतच असेल. हे आता परत एकदा आपल्याला बघायला मिळतं आहे की हे अवशेष म्हणजे जे की हे बांधकाम आहे त्याचं फक्त फाउंडेशन आता राहिलेलं आहे. मित्रांनो, 2500 वर्षापूर्वी, म्हणजे विचार करा काय असेल तेव्हा. तीन वेळा पड.
तर मित्रांनो बघितलीत एक शॉर्टमध्ये आपण माहिती तुम्हाला इथे व्हिडिओमार्फत दिलेली आहे. आपण जास्त लाँग नाही बनवू शकत, व्हिडिओ खूप मोठा होईल. तर इथे भगवान गौतम बुद्धांचं बालपण या कपिलवास्तूमध्ये इथे त्यांचं गेलेलं आहे. या परिसरात त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी हे महल बांधले होते, जे की इथेच मगाशी सांगितलं की हा एक पहिला, हा दुसरा आणि हा मग नंतर सम्राट अशोकाने कालांतराने भिक्खू संघासाठी इथे बांधला. ऊन खूप जास्त आहे, जरा इकडे सावलीत येऊया. हा काय गारवा आहे. झाडाखाली आला ना की मित्रांनो अगदी छान गार वाटतं आणि खूप छान परिसर आहे. आणि आता जेवायला थोडा वेळात जेऊच आणि मग बघूयात नंतर इव्हिनिंगला कुठे जाणार आहोत काय. सो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. सो चला बाय. थोडंसं इकडे काहीतरी गंमत चालू आहे, मजा मस्ती. आणि या इथे आमच्या फेमस डायरेक्टर आहेत, जे की सगळ्यांना एंटरटेन करतात. चला चला, काय काय चाललंय? आम्ही सध्या सर्वांना लाईफ मध्ये एन्जॉय करायला शिकवतोय. फक्त येऊन प्लेस बघायचं नाही, त्या प्लेसचा आनंद घ्या, जगा. आजकल तेरे वा सबको मालूम है और सबको खबर हो. हो, एक मिठी होऊन जाऊ द्या. अरे अरे अहो काय एक वा 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 वा. सबको मालूम है, सबको खबर हो गई तो क्या. एक नंबर. तर मित्रांनो बघितलं तर जिकडे आपल्याला शांततेत जायचं आहे, जिथे दर्शन घ्यायचं तिथे आपण शांततेत शांतीने जातोय आणि जिथे मजा करायची तिथे आपण मजाही पण करतोय. तर चला मित्रांनो आता पुढे बघूया अजून काय काय आहेत. तर चला. वा वा. अरे अरे पुढची जोडी. जरा ऑडियन्सनी पाठी वा थोडा. या साईडला वा, या साईडला वा. आता नवीन जोडी एक आहे आमची. चला गाणं कोणतं? हो हो वा 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 वा. अरे वाव, सुपर, मेरी किरण है, मेरी किरण. पुढची जोडी ना तुम्ही तोंडाने बोला. अरे वा वा. तुम्ही तोंडाने बोला गाणं जोरात. गाणं बोला. सपनों की रानी कब आएगी तू. वा वा. चलिया. वा वा वा. चला तर इथे भाटे काका सुद्धा. ना करो तुम मेरी, जब मेरी जान निकल जाती वा वा. तो हंसती रहती हो, तो मेरी बिजली से चमक जाती. तर जस्ट मित्रांनो इथे हायवेला मध्येच थांबलो आहे. आय मीन हा इकडचा लोकल रोडच आहे, हायवे नाही. तर जेवायला थांबलो आहे, तर फटाफट जेवूयात आणि आता आपण लुंबिनीमध्ये डायरेक्ट तिकडेच भेटू जिकडे भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. तर त्या ठिकाणी ते लास्ट विजिट करून डायरेक्ट स्टेसाठी निघणार आहेत. तर चला फटाफट जेवूयात, भेटूयात पुढे.
सो नमस्कार मित्रांनो, जस्ट आता UP-मधून नेपाळ बॉर्डर क्रॉस करतोय, पण ते इथे शूट करू शकत नाही, अलाउड नाही आहे कारण बॉर्डर आहे. आता इथून आपण पुढे एक 5 ते 10 मिनटावरती क्रॉस करू. सर चला डायरेक्ट आपण पुढे आपल्या लोकेशनवरच भेटू. नो, ही राईट साईडची आहे, ही आपली UP-ची बॉर्डर आणि ही नेपाळची बॉर्डर आहे. आता आपण ही क्रॉस करून चाललो आहे, तिथे व्हिडिओ शूट नाही करू शकत. तर चला आता नेपाळमध्ये एंट्री करतो आपण. नेपाळमध्ये एंट्री केली आहे, नेपाळ राष्ट्रामध्ये. आणि तर जस्ट मित्रांनो आत्ताच इथे रूमवरती पोचलेलो आहोत, जिथे आम्ही लुंबिनीमध्ये स्टे करणार आहोत. ॲक्च्युली इकडे नेपाळमध्ये सगळा प्रोसिजर करेपर्यंत लेट झाला, जे की तिकडे सगळं चेकिंग अँड ऑल बॉर्डरवरती आल्यानंतर तर तिथे काही शूट करता आलं नाही, कारण सध्या गेल्या 4-5 महिन्यात तिथे काहीतरी म्हणजे इश्यू झाला होता, तर त्यामुळे शूट करायला मिळालं नाही आणि अलाउड नव्हतं. सो म्हटलं ठीक आहे, लेट झाला, त्यामुळे मग आम्ही कुठल्या लुंबिनी जे इथलं ठिकाण आहे तिथे कुठे गेलो नाही. रात्री येईपर्यंत 8-9 वाजले. तो ठीक आहे, चला आता आपण डायरेक्ट उद्याच भेटूया. या व्हिडिओचा एंड मी इथेच करतो. सो भेटूयात उद्या सकाळी कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, पीस आउट, गुड नाईट, लव्ह यू ऑल.